आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। हातगावातील पूरग्रस्त कुटुंबियांना जेवणाची व्यवस्था। पाथरी तालुक्यातील हातगाव येथील पूरग्रस्त भागातील कुटुंबाची जेवणाची व्यवस्था सूरज ढगे यांच्या वतीने हातगाव येथील शादीखाना येथे करण्यात आली। हातगाव येथे नदीला पूर आल्यामुळे इंदिरानगर भागातील घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरात अन्नधान्य घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। सुरेश ढगे यांना माहिती मिळताच पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्त भागातील कुटुंबाची जेवणाची व्यवस्था शादीखाना येथे करण्यात आली। मांडाखडी ते उमरी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप। परभणी तालुक्यातील मांडाखडी उमरी शिवारात काल शनिवार 26 जुलैपासून ते आज दिनांक 27 जुलै रविवार रोजी पहाटेपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे औंढ्याला नाल्याला पूर आल्याने आणि सखल भागात पाणी साचल्याने मांडाखडी परिसर जलमय झाले आहे। मांडाखडी ते उमरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने मांडाखडी ते उमरी रस्ता बंद झाला आहे। हातनूर येथील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी। सेलू तालुक्यातील हातनूर येथे मागील अनेक दिवसापासून अवैध दारूची विक्री करण्यात येत असून सदरील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। सेलू तालुक्यातील हातनूर या गावात अवैध दारू विक्रीचा धंदा जोरात सुरू असल्याने गावातील तरुण पिढीला दारूचे व्यसन लागत आहे। तसेच अनेकांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत आहे। तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे। तसेच दररोज होत असलेल्या या अवैध दारू विक्रीमुळे गावात वाद निर्माण होऊन दररोज प्रकरणे मारहाणीपर्यंत जात असल्याने गावातील शांतता भंग होत असून तत्काळ अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी, नसता 14 ऑगस्ट 2025 पासून उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। दिलेल्या निवेदनावर शाहू शिंदे, अशोक आंधळे, नारायण निरवड, गोविंद आंधळे, मारुती आबूज यांच्यासह आदी गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्याबद्दल अपशब्द कारवाईची मागणी। सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्याबद्दल अपशब्द फेसबुकवर पोस्ट टाकण्यात आलेली आहे। विष्णू नागरे जिंतूरकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर भाजप सेलू तालुकाध्यक्ष गणेश काटकर, सेलू शहराध्यक्ष अशोक शेलार, अशोक अंभुरे, मनीष कदम, रफिकभाई बेलदार, संदीप बोकन, अभय महाजन, लालूखान पठान, सुनील चौहान, शेख अतीक, दीपक चौहान, खाजाभाई बेग, पप्पू शिंदे, वाल्मिक खुडे, पंजाब पौड, कान्हा शर्मा, निलेश मिटकरी यांच्यासह आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। अपघातमुक्त देश करणे ही सगळ्यांची जबाबदारी। पोलीस निरीक्षक दीपक बोरसे। अपघाताचे प्रमाण वाढले आहे। हे अपघात होऊ नयेत म्हणून वाहतूक नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे। सुजाण नागरिक म्हणून अपघातमुक्त देश करणे ही जबाबदारी सगळ्यांची आहे, असे प्रतिपादन सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले। ते शिक्षण विभाग, जिल्हा परिषद परभणी आणि नूतन विद्यालय यांच्या वतीने आयोजित आनंदाई शनिवार उपक्रमाअंतर्गत शनिवार 26 जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त नूतन प्रशालेच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापन आणि रस्ता सुरक्षा या विषयावर बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक किरण देशपांडे सर होते, तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर दहीफडे, भारतीय सैन्य दलातील दीपक खेडेकर, आनंदाई शनिवारचे संयोजक क्रीडा शिक्षक गणेश माडवे सर, सांस्कृतिक सहविभाग प्रमुख डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे म्हणाले की विद्यार्थ्यांनी 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विना परवाना मोटरसायकल चालवू नये, आपल्या वडिलांना हेल्मेट घालून गाडी चालवायला सांगावे, आपला नियंत्रणात 4 चाकी 2 चाकी वाहन राहिले इतक्या किमी वेगाने गाडी चालवावी,
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर दहीफळे यांनी आपल्या मनोगतात वाहतुकीचे नियम सांगितले. आपत्कालीन संपर्क क्रमांक सांगून विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत न भिता त्या परिस्थितीत पोलिसांशी संपर्क साधावा, आपण जागरूक नागरिक व्हावे असेही ते म्हणाले. या प्रसंगी दीपक खेडेकर यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश माडवे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग सहप्रमुख डॉक्टर सुरेश हिवाडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संध्या फुलपागार यांनी केले. आनंदाई शनिवार उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर जोशी, संजय भोमकर, अरुण रामपूरकर यांनी पुढाकार घेतला. सेलू शहरात श्रीमद ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेचा प्रारंभ. शिर्डीचे साईबाबा यांचे सद्गुरू आणि सेलू शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री केशवराज बाबासाहेब संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान सेलू यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रावण मासानिमित्त 25 जुलै ते 23 ऑगस्ट या कालावधीत श्रीमद ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. यंदा या सेवा उपक्रमाचे 21वे वर्ष असून 2 दशके अखंडपणे भक्ती आणि ज्ञानाची गंगा वाहणारा हा कार्यक्रम सेलूकरांसाठी श्रावणाची पर्वणी ठरतो. प्रवचन सेवेचे प्रथम पुष्प 25 जुलै रोजी हभप पुरुषोत्तम महाराज बालूरकर यांनी गुंफले. यानंतर दररोज रात्री 8 ते 9 या वेळेत विविध भागातील नामवंत प्रवचनकार श्रीमद ज्ञानेश्वरी आधारित अमृतमय विचारधारा सादर करणार आहेत. तसेच 17 ते 23 ऑगस्ट दरम्यान सकाळी 7 ते 10 या वेळेत श्रीमद ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायणही होणार आहे. प्रवचन सेवेत सहभागी होणाऱ्या काही प्रमुख वक्त्यांची यादी पुढील प्रमाणे आहे. 26 जुलै हभप भगवान महाराज गजमल डासाडा. हा दिनांक 27 जुलै रविवार रोजी हभप शिवाजी महाराज खवणे. सोमवार 28 रोजी हभप विष्णुदास नामदेव महाराज ढवळे चारठाणा. 29 रोजी हभप लक्ष्मीप्रसाद पटवारी माजलगाव. 30 जुलै रोजी हभप भगवान महाराज सिलूकर. 31 जुलै रोजी हभप शरदराव डोलारकर परतूर. 1 ऑगस्ट रोजी हभप मोहन महाराज हातकडगे सेलू. 2 रोजी हभप तेजस कुलकर्णी पूना. 3 रोजी हभप प्रजापिता ब्रह्मकुमारी. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता हभप शंतनू महाराज पाठक बालूर यांचे कालव्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सासू बोलती, इच्छा नसली तरी हो म्हणते किंवा नाही म्हणते, 2 शब्द बोलून मोकळी होती. देर बोलत, सासरा बोलत. आता इतका उतळा तर आपण घरात ठेवलाच नाही म्हणा, पण असले जरी कोणाच्या एखाद्याच्या घरात तर ते इतकं सुख नाही होतं. पण मालकाच्या बोलण्यात सुख होतं, कारण त्याच्या नावाचं कुंकू आहे, त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे, त्याचं नाव पुढे लावलेले, त्याच्याच नावाने आयुष्य काढले. परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.